कर्दळकाळ, क्राईम पेट्रोल न्यूज। नमस्कार, आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज। पाहूयात महत्त्वाची बातमी। गुप्तधन काढून देण्याच्या बहाण्याने एका महिलेची 2,60,000 रुपयांची एका देवऋषीने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। ही बाब कोणाला सांगितल्यास तुला मंत्राद्वारे बकरी करेन अशी भीती या महिलेला देवऋषीने घातली होती। कोरेगाव पार्क पोलिसांनी या देवऋषीला अटक केली आहे। खान बाबा उर्फ मदारी खान असे या देवऋषीचं नाव आहे। याबाबत कोथरूडमधील चैतन्यनगर येथे राहणाऱ्या एका 42 वर्षाच्या महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। हा प्रकार 12 जून ते 15 जुलै 2025 दरम्यान मदारी वस्तीत घडला होता। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या पतीचे निधन झाले असून त्यांना 2 मुले आहेत। घरातील समस्यांच्या निराकरणासाठी फिर्यादी यांची खान बाबा याच्याशी ओळख झाली होती। या ओळखीचा गैरफायदा घेऊन खान बाबा याने त्यांना वेळोवेळी सोन्याचा गुप्त खजिना, मौल्यवान वस्तू आणि गुप्तधन काढून देण्याचा बहाणा करून फिर्यादीचा विश्वास संपादन केलाय। गुप्तधनाच्या प्राप्तीसाठी विधी, हवन, पूजापाठ करण्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी एकूण 2,60,000 रुपये घेतले। त्यानंतर त्यांना मंत्र म्हणत एक मडके दिले, त्यामध्ये गुप्तधन असल्याचं सांगितलं। त्याची 17 दिवस पूजा करण्यास सांगितले। 17 दिवसानंतर उघडल्यावर गुप्तधन मिळेल असे सांगितले। या महिलेने 17 दिवस पूजा केली। त्यानंतर मडके उघडल्यावर खान बाबाने सांगितल्याप्रमाणे त्यात कोणतेही गुप्तधन नव्हते। या महिलेने ही बाब खान बाबाला सांगितल्यावर त्याने याबाबत कोणाला सांगितले तर मंत्राद्वारे तुला बकरी करेन अशी भीती दाखवत धमकावले। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात धाव घेतली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांनी सांगितले की घरातील समस्या निवारण्यासाठी या महिलेचा देवऋषीशी संपर्कच होता। त्याने या महिलेची फसवणूक केली। पोलिसांनी त्याला अटक केली असून अधिक तपासासाठी 19 जुलैपर्यंत पोलीस कोठडी मंजूर आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।